जय गुरु. जय गुरु. हा. हम्म, हा. जय गुरु. जय गुरु. तर आपण गेल्या जय वर्गामध्ये गुरु. जय गुरु. गेल्या गेल्या वर्गामध्ये आपण 22व्या श्लोकापर्यंत करून थांबलो होतो. आज त्याच्या पुढचं घेऊया. पण त्याच्या आधी एक पटकन आपण उजळणी घेऊया. आपण काय बघतोय तर सांख्ययोग. हम्म, ऐकू येत नाहीये सर. ऐकू येत नाहीये? हॅलो, एक मिनिट हा. नाही. तुमचा आवाज येतोय जरा गुरुजी. बारीक येतोय. तुमचा आवाज खूपच बारीक क- येतोय सर. कमी येतोय आवाज. अच्छा, एक मिनिट हा. आता बरोबर आहे? हो. नाही सर अजूनही. हॅलो, आता नाही सर, बरोबर आहे का? खूप बारीक येतोय आवाज. येतोय सर, बरोबर येतोय. आता बरोबर आहे आम्हाला का? तरी काहीच येत नाहीये. आता बरोबर आहे? तुम्ही ते नाही सर, नाही अजून सर. थोडासा वाढवा नाही सर. आवाज. ऐकू येतंय ऐकू सर. ओके. आता नाही मला प्रॉब्लेम. कळत नाहीये, नाही, पण ठीक आम्हाला आहे. नाही मी येत आहे. कॉम्प्युटरच्या ह्याच्यात सर बघतो. ऐकू येत आहे पण आवाज येतोय सर, कमी ऐकू आहे येतोय. व्हॉल्यूम. मोबाईलचा ठेवून सुद्धा आवाज कमी येतोय. खूपच दुरून आल्यासारखा होतोय आवाज. ठीक आहे, ठीक आहे. आता ठीक आहे? हो, मला आतापर्यंत ऐकू नाही सर. येतो. आम्हाला नाही आतापर्यंत पण सर, बरं ऐकू मला येतंय. आम्हाला नाही येत आहे. हो सर, मलाही चांगला बरं येतोय आवाज, येतंय. काही नाही. आता बरोबर आहे ना सगळ्यांना? बहुतेकांना म्हणजे? हो. हां, हो, हो आम्हाला येतोय तर सर. ऐकू येतोय. हो सर. हां. येते. ठीक आहे. हां. तर आपण उजळणी पटकन घेऊया. आपण काय काय सुरू केलं होतं ते. आपण सांख्ययोग हा शिकायला सुरुवात केली होती, की जो अध्याय 2 हो. श्लोक 11व्यापासून सुरू होतो. तोपर्यंत बहुत करून अर्जुनाचाच संवाद आहे. हां, 11व्यापासून तो उपदेश करत होता. तर सांख्ययोगामध्ये त्यांनी एकदम उच्च पातळीवरनं आता त्याला सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि मग नंतर तो हळूहळू प्रॅक्टिकल विचारांवरती येणार आहे. त्यामुळे सांख्ययोग हा समजायला कठीण आहेच. त्यामुळे जरी फार आपल्याला एकदम पूर्ण समजलं नाही तरी आपण काळजी करू नये, कारण ते कृष्णालाही माहिती आहे की एवढं एकदम सगळ्याला त्यालाही कळणार नाही अर्जुनाला. म्हणून तो 30व्या श्लोकापर्यंत सांख्ययोग सांगणार आहे आणि त्याच्यानंतर तो म्हणजे धर्मपालन वगैरे वगैरे असे प्रॅक्टिकल गोष्टी सांगणार आहे. बघूया आपण काय ते. तर पहिल्या 11व्या श्लोकात त्यांनी सांगितलं की जे ज्ञानी लोक कोणाकरता शोक करत नाही. 12व्यामध्ये सांगितलं की आपण कधी नष्ट झालेलोच नाही, पूर्वी पण आपण होतो, आत्ताही आहोत, नंतरही असतो. 13व्या श्लोकात तो सांगतो की देह हा सतत बदलतच असतो, त्यामुळे देहासाठी कशाला शोक करायचा, फक्त जातो तो फक्त देह जातो. खोटी 14व्या बोल झूम श्लोकात मीटिंग. हां, हे म्यूट करा हा सगळ्यांनी. 14व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की सुख आणि दुःख ही येत जात असतात, त्यामुळे ती सहन करण्याची क्षमता, सामर्थ्य हे तू वाढव, किंवा ते सहनशक्ती वाढव तुझी. आणि त्या सहनशक्तीलाच म्हटलं जातं तितिक्षा. ते आपण बघितलं की तितिक्षेचा संबंध हा डायरेक्ट अध्यात्म मार्गाशी आहे, की नुसतंच व्यावहारिक नाही तर आध्यात्मिक प्रगती किंवा उन्नतीसाठी मोक्ष पुरुषार्थाची सुद्धा तितिक्षा ही अत्यावश्यक मानली गेलेली आहे. 15व्या श्लोकात बघितलं की त्यांनी सुख आणि दुःख हे सगळं तू समान ठेव. म्हणजेच तितिक्षा परत. असं म्हणजे सहनशक्ती जर एकदा आधी आली माणसामध्ये की मग त्याला सुखाचे काही वाटत नाही, दुःखाने पण तो विचलित होत नाही. मग नंतर 16व्या 17व्या 18व्या याच्यामध्ये सत आणि असत याच्यावर थोडी चर्चा केली, की सत म्हणजे अविनाशी नित्य, असत म्हणजे जे अनित्य तात्पुरतं असतं ते असत. आणि देह हा जो आहे हा नाशवंत आहे, म्हणजे असतरूपी आहे. पण देह धारण करणारा जो देही आहे म्हणजे आत्मा, तो सतरूपी आहे, अविनाशी. त्यामुळे आत्मा हा सत, आत्मा जो देह धारण करतो त्या देहाला म्हटलं असत. ठीक आहे. नंतर 19व्या श्लोकात आपण बघितलं की कोणी कोणाला जे कर्ताभाव किंवा कर्मभाव हा काही नाहीच आहे. कोणी कोणाला मारतही आणि कोणी कोणाकडून मारलंही जात नाही. त्यामुळे उगीचच कोणी कोणाला दूषण द्यायचंही कारण नाही,
आणि काहीच नाही, कारण देह हा प्रत्येकाचा नष्ट होणारच. 20व्या श्लोकात आपण बघितलं की आत्मा हा, त्याला जन्मही नाही, बदल परिणाम पण नाही, नष्ट पण होत नाही. 21व्या श्लोकात आपण बघितलं की हा जो आत्मा आहे हा कर्ता पण नाही आणि कर्म पण नाही. पुन्हा तेच बघितलं आपण, कारण हा म्हणजे साक्षी भावाने असतो. थोडक्यात ते म्हटलेलं नाही आहे त्यांनी, पण थोडक्यात आत्मा हा, आत्म्याला काही लेप लागत नाही असं, कारण तो करताही नाही आहे, कर्म पण नाही. आता आपण 22व्या श्लोकाकडे जाऊया. इथपर्यंत समजलं सगळ्यांना, हे जे रिकॅप केलं होतं आपण हे? हो सर. हां, हो सर, कळलंय. कळलं ना? हां, ठीक आहे. आता सर, आपण, सांख्ययोग म्हणजे काय? सांख्ययोग. हां, तर ज्ञानयोग. हां, तर सांख्य म्हणजे अं, स- ज्याची गणना होते, म्हणजे थोडक्यात जे तर्कानी बुद्धीनी जे विचार केला जातो ना, जसं गणित म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या बघितलं तर संख्येचा संबंध कशाशी आहे? गणिताशी, बरोबर. आणि गणित म्हणजे काय? गणित म्हणजे शेवटी लॉजिक, तर्क, बरोबर आहे. तर जे, आणि तर्क, ज्ञान, लॉजिक, या सगळ्या न्यायशास्त्र, लॉजिक म्हणजे न्यायशास्त्र, बरोबर. तर याच्यामध्ये सगळा संबंध हा बुद्धीशी येतो. बुद्धी, चिंतन, ध्यान, हां, याच्याशी येतो. तर त्यामुळे सांख्ययोग म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या ज्ञानयोग, की जिथं विचारपूर्वक म्हणजे थोडक्यात बुद्धीने जे विचार करून जे आपण समजून घेतो, त्याला म्हटलं जातं सांख्ययोग. आणि जे जे बुद्धी सांगेल तेच आपण करतो, त्याला म्हटलं जातं सांख्ययोग. मनाचं आपण ऐकत नाही सांख्ययोगामध्ये. हां, ओके पुढचा सर, जो थँक्यू. कर्मयोग आहे, तिथे मग आपण थोडंसं आपण दे म्हणजे मनाचं ऐकायला लागतो. पण ज्ञानयोग हा तसा, म्हणजे तो म्हणतो सगळं हे असं असं समजा, आणि तुम्हाला याला कळलंय ना, देहात काही अर्थ नाही, मग देहाचे लाड सोडून द्या, असं. तर त्यामुळे सांख्ययोग हा, म्हणूनच पुढे भगवान म्हणतात की हा आचरण आणायला खूप कठीण आहे, सांख्ययोग. पण तरी भगवंतांनी याची सुरुवात जी आहे उपदेशाची, ही सांख्ययोगापासून केली आहे. कारण का? की आपल्याला म्हणजे सोप्याकडून कठीणाकडे न जाता कठीणाकडून सोप्याकडे असे भगवान आपल्याला नेत आहेत. कारण एकदा अंतिम म्हणजे काय ज्ञान काय ते कळलं आपल्याला की मग, आणि मग कळलं की हे बाबा कठीण आहे आपल्याला, मग मी काय करू शकतो? मग आपण कर्मयोगाने पुढे जाऊ शकतो, अशी ती योजना आहे गीतेची. कळलं सांख्ययोग म्हणजे काय ते? हो सर, थँक्यू. मस्त समजलं सर. हां. तर सर एकदा तितिक्षा फक्त परत एक थोडक्यात सांगाल का? तितिक्षा हां, तितिक्षा म्हणजे थोडक्यात अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपला तोल, संयम, तोल ढळू न देणे. आणि म्हणजे थोडक्यात सुखामध्ये खूप भयकून न जाणे आणि दुःखामध्ये एकदम गळून न जाणे. म्हणजे आपण जे आहे ते समतुल्य राहणे, सुखाचा सुद्धा त्याच संयमाने स्वीकार करणे, दुःखाचा सुद्धा त्याच संयमाने स्वीकार करणे. याला म्हटलं जातं तितिक्षा, की सुख आणि दुःख म्हणजे येणार न्यूट्रल जाणार. राहणे. हा, हो ना सर, म्हणजे न्यूट्रल राहणे अर्थात. हा, म्हणजे एका दृष्टीने न्यूट्रल राहणे, बरोबर. हं? जसं आपण म्हटलं ना, काय ते संस्कृतमध्ये अशी आपण बरीच सुभाषितं, जे संस्कृत शिकले त्यांना माहिती असतील, आपण घेतलेली नाही का? हं? दुःखानी च सुख, चक्रवत परिवर्तन ते दुःखानी च सुखानी च, तसं. बरोबर. तर हां, तर ते सगळं तितिक्षा आणि सहनशक्ती किंवा ही तितिक्षा वृत्ती आहे ना, ही अध्यात्मशास्त्रात अत्यंत महत्त्वाची. कारण त्याच्याशिवाय एका मर्यादेपलीकडे आपण अध्यात्मशास्त्रात प्रगती करूच शकत नाही. आणि तितिक्षा जर नसेल, असं म्हटलं जातं याच्यामध्ये की बहुतेकांना पुढचे जन्म का घ्यावे लागतात, बाकी सगळे ते श्रद्धाळू असतात, भक्तिमान असतात, विश्वास असतो, हे करतात, पण तितिक्षेमध्ये कमी पडतो आपण, म्हणून आपल्याला पुढचे पुढचे जन्म घ्यावे लागतात, असं. तटस्थता म्हणता येईल का? हो,
बरोबर. ऍक्सेप्टन्स म्हणता येईल, जे आहे त्या सगळ्याचं हा, स्वीकार, जे जसं आहे तसं. बस हसतमुखाने स्वीकार, बस. हा. हं. हा, म्हणजे सहनशील हा थोडा निगेटिव्ह वर्ड आहे मराठीमध्ये, नाही का? सहनशील म्हणजे म्हणजे तोंड उतरवून बसणे म्हणजे सहन करणे आपले, पण तोंडाला तुमचं दिसत असतं की तुम्ही दुःखी आहात. तर सहनशील किंवा किंवा तितिक्षा म्हणजे तसं नाही. सर म्हणजे स्थितप्रज्ञ जे म्हणतो तसं. स्थितप्रज्ञ पुढे स्थितप्रज्ञच येतं. स्थितप्रज्ञता ही तितिक्षा असल्याशिवाय येतच नाही रादर. अच्छा. म्हणजे तू पुढे जी ओके. स्थितप्रज्ञाची लक्षणं याच अध्यायात आहेत, ती सगळी तितिक्षा असल्याशिवाय येणारच नाही. तर असं आहे. तितिक्षा म्हणजे मग सहन करणे वगैरे असं काय आहे का? हो ना, सहनशीलता का म्हणजे भग तितिक्षा, पण हसतमुखाने सहन करणे म्हणजे तितिक्षा, नुसतंच सहन करणं हा. असं नाही. हं? असं. हं. तर आपण आता 22वा श्लोक बघूया. वासांसि जीर्णानि तेथा विहाय नवानि गृह्णानि नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही. त्याचा अन्वय काय? नरहा जीर्णानि वासांसी विहाय, म्हणजे माणूस, नर म्हणजे माणूस, मनुष्य, जीर्णानी म्हणजे जीर्ण असलेली वस्त्र सोडून, विहाय अपराणी दुसरी, नवानी नवीन, जशी यथा म्हणजे जशी, गृह्णाती जशी धारण करतो, हं, तथा म्हणजे तसंच, देही, देही म्हणजे आत्मा. देह म्हणजे जो देह आपला शरीर, आणि जो देहाला धारण करतो तो देही. तर तथा तसंच देही म्हणजे आत्मा, जीर्णानी शरीराणी विहाय म्हणजे जीर्ण शरीर शरीर सोडून देऊन, अन्यानी नवानी संयाती, आणि अन्य म्हणजे दुसरं नवीन शरीर धारण करतो. हं. जशी मनुष्य दुधी वस्त्र टाकून दुसरी नवी वस्त्र घेतो, त्याप्रमाणे देही किंवा देहवान आत्मा जीर्ण, निर्बल झालेली, गळलेली शरीरं सोडून दुसरी नवी शरीरे घेतो, नव्या शरीरात जातो. आता याच्या मागे फार मोठं एक तत्वज्ञान आहे की मनुष्य जन्म जो झालेला आहे तो, आपण जसं आपल्या सनातन धर्मात म्हटलं जातं की चारही जे पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष, ही साध्य करण्यासाठी झालेला आहे. या चार पुरुषार्थांमधलं अर्थ हे साधन आहे. हं, बरोबर. उपजीविकेसाठी, देह ठेवण्यासाठी. धर्म ही एक व्यवस्था आहे. हा, काम हे जे आहे, तर हे काम म्हणजे आपल्या भौतिक गरजा, त्याला म्हटलं जातं काम. आणि मोक्ष म्हणजे आपल्या पारमार्थिक किंवा कल्याण, नित्य चिरंतन कल्याण होईल, ती जी आपली गरज आहे किंवा जे आपलं ध्येय आहे, ते म्हणजे मोक्ष. तर देह आपल्याला का मिळालेला आहे? पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी, त्याच्याकरता प्रयत्न करण्यासाठी. पण जेव्हा आपलं शरीर अत्यंत जर्जर होऊन जातं, आपण उपासना करू शकत नाही, ध्यान करू शकत नाही सगळं, तेव्हा हा तो देह ठेवून काय उपयोग आहे? म्हणून आत्मा हा आपोआपच आपला देह हा जुना जीर्ण झालेला देह टाकून देतो. त्यामुळे या श्लोकाचा असाही दुसरा अर्थ आहे की उलट मृत्यू म्हणजे अपकाली नव्हे, पण नियतकाली किंवा श- सहज किंवा नैसर्गिक मृत्यू हा हे वरदान आहे, हे काही शाप नाही आहे किंवा त्यात शोक करण्यासारखं काही नाहीच आहे असं. हं, ठीक आहे. आता पुढचा श्लोक. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि दहति नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. तर आता आत्मा कसा आहे? तर न एनम छिंदंती शस्त्राणी, एनम म्हणजे ह्याला, शस्त्र, छिंद म्हणजे छेद, म्हणजे छेदू शकत नाहीत, तोडू शकत नाहीत, तोडत नाहीत. न एनम दहती पावक, पावक म्हणजे अग्नी, याला अग्नी सुद्धा जाळत नाही, जाळू शकत नाही किंवा जाळत नाही. बरोबर. न च एनम क्लेदयंती आपहा, याला पाणी जे आहे ते कुजवू शकत नाही. बाकी सगळ्या गोष्टी जसं चामडं, बऱ्याच गोष्टी वनस्पती वगैरे जे ऑर्गॅनिक गोष्टी असतात सेंद्रिय, त्या सगळ्या कुजतात पाण्याने. पण याला आत्म्याला कुजवू शकत नाही. देहाला कुजवू शकेल पाणी. असं देह शरीर जर एखादं, कोणाची बॉडी जर पाण्यात पडली तर बरेच दिवस ती कुजेल, पण आत्मा कुजेल का? नाही. न शोषयती मारुत, हा
किंवा अत्यंत सोसाट्याचा वारा आला तरी त्याला तो शोषून घेऊ शकत नाही, सुकवू शकत नाही. तर अशा रीतीने हा जो आत्मा आहे तर हा अत्यंत निर्विकार आहे. याच्यावर कशाचाही पंचमहाभूतांचा किंवा कशाचाच, आधी आपण बघितलेलं तसं याला ईश्वर सुद्धा याला नष्ट करू शकत नाही, तर पंचमहाभूत कसली नष्ट करणार? हा, समजलं? तर हे आत्म्याचं म्हणजे आत्म्याचं महात्म्य इथं हे सांगितलेलं आहे. याला कोणी काही करू शकत नाही. पुढचा पण श्लोक तसाच आहे. म्हणजे हेच त्यांनी पुन्हा आपल्या मनावर पूर्ण ठसवण्यासाठी आत्म्याचं सामर्थ्य किती महान आहे ते आधीच्या श्लोकाचं दुसऱ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. कसं? अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः. तर हा आत्मा कसा आहे? अच्छेद्य हा अयम. अयम म्हणजे हा अच्छेद्य म्हणजे तोडू शकत नाही, याला छेदन करू शकत नाही. अयम अदाह्य हा म्हणजे याला कोणी हा दाह्य म्हणजे हा अदाह्य आहे, म्हणजे हा न जळण्याजोगा आहे. जसं फायरप्रूफ तसं अदाह्य म्हणजे फायरप्रूफ. अयम अक्लेद्य हा म्हणजे हा अक्लेद्य म्हणजे न कुजण्यासारखा आहे. अशोष्य हा एवच आणि हा सुकत पण नाही. मग कसा आहे हा? नित्य हा सर्वगत हा नित्य आहे. सर्वगत सगळीकडे सर्वव्यापी सगळीकडे जाऊ शकतो तो. हां, अशी कुठलीच जागा नाही विश्वामध्ये की जो आत्मा तिथं जाऊ शकत नाही. स्थाणू म्हणजे स्थिर, अत्यंत अचल आहे हा. स्थाणू म्हणजे स्थिर, त्यामुळे अगदी असा घट्ट असा स्थिर आहे, असा अचल हा. अयम सनातन हा आणि हा सनातन. सनातन म्हणजे चिरकालीन आहे. सृष्टीच्या आधीपासून पण होता आणि सृष्टी संपल्यानंतर पण राहणारच आहे असा आत्मा नित्य आहे. सृष्टी सुद्धा एक वेळ अनित्य आहे. ही जी लौकिक भौतिक सृष्टी जी आहे, सगळं ब्रह्मांड हे सुद्धा अनित्य आहे, पण आत्मा नित्य आहे. समजलं? आत्म्याचं महात्म्य आणि आत्म्याचं म्हणजे किती किती महान आहे हा आत्मा हे सांगतायत इथं. हो सर. तर आणि हे इथं का सनातनचा नक्की अर्थ काय येणार? अशाश्वत ना? शाश्वत आणि सनातन अच्छा. म्हणजे शाश्वत, चिरंतन हे साधारण समानार्थी शब्द आहेत हे. ओके. की ज्याला अनादी आणि अनंत म्हणजे सनातन. ज्याला आधी पण नाही आणि ज्याला अंत पण नाही अशा गोष्टीला सनातन असं म्हटलं जातं. म्हणून आपला जो सनातन धर्म आहे, तर सनातन म्हणजे काय? तर सनातन म्हणजे शाश्वत आहे तो. म्हणजे आधी विश्वाच्या आधीपासून हा होता आणि विश्व संपल्यावर सुद्धा राहणारच आहे हा धर्म, कारण हा नैसर्गिक धर्म आहे. म्हणून ओके. ठीक आहे. अजून आता अजून याच्या प्रॉपर्टीज ज्याला म्हणून आत्म्याच्या, हां, अजून काही म्हणजे आपण बघितलं की तो तोडल्या जात नाही, मोडल्या जात नाही, अविनाशी आहे वगैरे वगैरे. तर अजून काय त्याची प्रॉपर्टी आहे ती पण बघूया आपण. हं. तर हं, अव्यक्तो नाही हा झालं का? हा नाही. नाही व्हायचंय. हां. नाही सर, हा नाही झाला. अव्यक्तोयमचिन्त्योयमविकार्योयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. हां, तर आता हा कसा आहे? अयम अव्यक्त म्हणजे हा अव्यक्त आहे, म्हणजे व्यक्त होत नाही, हा म्हणजे दिसत नाही. व्यक्त म्हणजे काय? दिसणे, तो ऐकू शकतो, बघू शकतो, अनुभवू शकतो. तर हा अव्यक्त आहे. अयम अचिंत्य अचिंत्य म्हणजे तिचं चिंतन करायलाही कठीण आहे. म्हणजे असं आत्मा म्हटलं की काय, कशाचं चिंतन करणार? जसं मी म्हटलं की लाल फुगा म्हणजे लाल फुग्याचं आपण चिंतन करू शकतो, समोर आणू शकतो, नाही का? निळं आकाश आपल्या डोळ्यासमोर येतं. तर आत्मा म्हटल्यावर काय, त्याला रंग नाही, वास नाही, रूप नाही, काहीच नाही. त्यामुळे चिंता म्हणजे चिंतन करण्याच्या पलीकडचं आहे, कारण त्याला काही भौतिक काही गुणधर्मच नाही. वास नाही, रंग नाही, रूप नाही, आकार नाही, काही नाही. तुम्ही चिंतन कशाचं करणार आत्मा म्हटल्यावर? हम्म. अयम अविकार्य हा उच्यते. हा पूर्णपणे अविकारी म्हणजे याच्यावर कशाचाच परिणाम होत नाही. हा, बरोबर. तसा हा अविकारी आहे. जसं याच्या उलट म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर जसं सगुण सगुण देव ज्याला आपण सगुण
ईश्वर म्हणतो, सगुण ईश्वर सुद्धा भक्तीने तो प्रकट होतो किंवा काहीतरी भक्तांना मदत करतो, हे करो वगैरे आपण बघतो. पण आत्मा त्याच्याही पलीकडचा आहे. हं. कारण आत्म्याला तुम्ही प्रार्थना करा, रडा, भेका, काही करा, आर्ततेने हाक मारा, आत्म्याला कशाचाही फरक पडत नाही. हं. तस्मात एवं एनम देहिनम विदित्वा. हा, त्यामुळे याला तू देही म्हणून समज, देह समजू नको याला. हं. हा देह ज्याने धारण केलेला आहे, देहाचा मालक, असं तू त्याला समज. जोपर्यंत तू त्याला देह समजशील तोपर्यंत तू शोक करशील. पण तो असा असा हा सगळा अविनाशी पंचमहाभूतांच्या पलीकडचा, पृथ्वी म्हणजे सृष्टीच्याही आधीचा, नंतरचा, सनातन, शाश्वत, अव्यक्त, अचिंत्य, नित्य, अविकारी, असा सगळा जो आहे, असं जर तू त्याला समजलं, एवं अशा रीतीने तू देहीनम, या अशा देही, देही आणि देह हे दोन शब्द नीट लक्षात ठेवा. देही म्हणजे आत्मा, जो देह धारण करतो तो. हं. तर याला देहीनम विदित्वा, म्हणजे याला म्हणून तू देही असं जाणून, विदित्वा म्हणजे जाणून, हं, अनुशोचितुम न अर्हसी. त्यामुळे हा शोक करण्याला, याचा शोक करण्यासाठी तू योग्य नाहीस किंवा याचा शोक तू करू नकोस. हं. कारण हा शोक करण्याला योग्यच नाही आहे. हा, याचा काय शोक करणार आपण, हा सगळ्यांना पुरून उरणार आहे असं. समजलं? सर देही आणि देहीन असं सांगितलं का तुम्ही? हा, तर मूळ शब्द आहे संस्कृतचा देहीन. हा, पण हां. देहीनचं प्रथमा विभक्ती होते देही असं. हं. त्यामुळे कसंही तुम्ही म्हणा, प्रथमा विभक्ती म्हटलं तर देही म्हणा, पण मूळ शब्द देहीन. हा, असा. हं. तर त्यामुळे याला तुम्ही देही, देहीन किंवा देही, देह धारण करणारा समजतो. देह म्हणजे हा नव्हे असं. जसं मग देही म्हणजे कोणती विभक्ती येते? देहीन हा देही मूळ मूळ शब्द. शब्द आहे. मूळ शब्द. अच्छा. हा, जसं आपण शशीन, चंद्राचं नाव आहे शशीन, पण त्याची प्रथमा विभक्ती होते शशी, नाही का? नकारांत हम्म. पुल्लिंगी शब्द तसं. हं. पुल्लिंगी. हा, देहीन असं. तर त्यामुळे हा म्हणजे, आणि खरं तर म्हणजे जरी सांख्ययोग अजून पुढचे 5 श्लोक आहे, पण खरं जे पारमार्थिक ज्ञान आहे ना, ते इथंच कृष्णाने या 15 श्लोकांमध्ये, बरोबर 15 श्लोकामध्ये पूर्ण केलेलं आहे. आणि यात बाकी काही नाही. तो फक्त एकच सांगितलेलं आहे की देह वेगळा, आत्मा वेगळा, आणि आत्मा किती म्हणजे किती अचिंत्य आहे. खरं एवढं सगळं सांगून सुद्धा तो म्हणतो शेवटी या 25व्या श्लोकात की तो अचिंत्यच आहे. म्हणजे कृष्ण सुद्धा याच्या पलीकडे आत्मा म्हणजे काय सांगू शकला नाही. तो हे नाही, ते नाही, असा नाही, तसा नाही, असा नाही, तसा नाही, असंच सांगतोय तो. जसं नेती नेती आपण दत्ताच्या आरतीत म्हणतो ना, नेती नेती शब्द नये अनुमाना, म्हणजे वेद सुद्धा अशा ज्या याला म्हणतात, तत्वाला म्हणतात की न इति, न इति. छांदोग्य उपनिषदात असं आहे की तो कोणीतरी विचारतो त्या गुरुला की आत्मतत्व म्हणजे काय, हे का, हे नाही, हे नाही, हे नाही, मग याच्या सगळ्याच्या पलीकडचं आहे ते आत्मतत्व. तर तसाच हा आत्मतत्व म्हणजेच आत्मा. तर हा आत्मा असा आहे, तो असा नाही आहे, अव्यक्त आहे, अचिंत्य आहे असं. मग काय आहे काही सांगूच शकत नाही असं. तर त्यामुळे इथं त्यांनी, कृष्णाने त्याचा उपसंहार केला की आता आत्म्याविषयी माहिती इथं कृष्णाने पूर्ण केली. आणि त्यामुळे फक्त परत मग तो सांगतोय, त्यामुळे असा जो आत्मा आहे तर याच्याविषयी तू काय शोक करणार. जसं म्हणजे उदाहरण, लौकिक उदाहरण द्यायचं झालं तर एखादा मोठा राजा आहे किंवा हां, त्याच्याविषयी आपण क्षुद्र माणसं कधी शोक करतो का? त्याला जेवायला मिळालं नाही, तो मरेल, हे करे, तो कोण, आपण कोण, म्हणजे असं. म्हणजे आत्मा ही एवढी मोठी विशाल गोष्ट आहे की त्याच्याविषयी आपण शोक करणे अत्यंत चुकीचं आहे. इथं कृष्णाने ती एक, ज्याला आपण म्हणतो की एकदम उच्च पातळीवरती अर्जुनाला उपदेश केला की आत्मा हा शोक करण्याजोगा नाहीच आहे. समजलं इथं इथपर्यंत? सर म्हणून जरा या, मला एक विचारायचं होतं. हां, अविकार्य म्हणजे विकाररहित, म्हणजे ते विकाररहित म्हणजे काय सांगायचंय? विकाररहित म्हणजे, विकार म्हणजे काय, विकार, कार बदलणे. म्हणजे, हां, तर ज्याच्यावर काहीतरी कार्य केल्याने
त्याचं रूप बदलतं. हं? हा त्याला म्हणतो आपण विकार. हं? जसं लौकिकदृष्ट्या मला विकार झालाय, अमुक संधिवाताचा विकार झालाय, म्हणजे काय, काहीतरी हा माझ्यावर परिणाम, कशाचा तरी परिणाम बर होऊन माझं मूळ स्वरूप बदललंय. जसं मी विकरण, किंवा आपण म्हणतो की दुधाचं दही होणं, म्हणजे दुधाला विकार झाला म्हणून दुधाचं रूपांतर दह्यात झालं. बरोबर. म्हणजे बदल होणे असंच आहे, बदल होणे, बदल होत बरोबर. नाही असं दाखव. अविकारी म्हणजे बदल न होणे असा. हा निर्विकार, ते आपण ओके. आपण तेच निर्विकार म्हणजे काय म्हणतो, की ज्याच्या चेहऱ्यावर एक रेषा सुद्धा, तसूभर सुद्धा ज्याची हलत नाही. रेषा हा हा ढळत नाही, त्याला आपण निर्विकार चेहरा म्हणतो, नाही का. निर्विकार. हा. हो. तर हा तसा अविकार म्हणजे एक बदलही होत नाही. किती आनंदाचा प्रसंग होऊ दे, त्याच्या चेहऱ्यावरची आपण म्हणतो ना, रेष सुरकुती हलत नाही. सुद्धा हलत नाही, हा नाही का. तर तसंच. हो हो. हा. ओके. तर निर्विकार म्हणजे तसा. हा. तर हे आता इथं आत्मा म्हणजे काय याचा उपदेश इथं जवळपास आता संपलाय. म्हणजे आता याचा उल्लेख येईल पुढे गीतेमध्ये, पण आत्म्याविषयीचं जे विस्तृत विवेचन आहे हे या 15 श्लोकात पूर्ण झालंय. ठीक आहे. आता पुढचा जो श्लोक आहे ना, पुढचे जे 5 श्लोक आहेत सांख्ययोगाशी संबंधित आहेत ते. पण आता कृष्ण काय म्हणतो की ठीक आहे बाबा, तुला एवढं म्हणजे, आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आता कृष्ण थोडा खाली उतरतोय, की बाबा तुला हे जर कळलं नसेल आणि तू अजूनही मानायला तयार नसशील की आत्मा हा पूर्ण नित्य आहे, आणि ते तुझ्या पचनी मी सांगितलं पण तुझ्या पचनी पडलेलं दिसत नाहीये किंवा नसलं तरी, समजा तू घटकेभर असं मान क्षणभर की आत्मा हा अनित्य आहे, मग तर असं जरी तू समजलास तरी खरं नाहीये. पण मग तरी शोक करणं का अयोग्य. तर हे आता 26 ते 30 या 5 श्लोकांमध्ये भगवान सांगतायत. बघूया. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैनं शोचितुमर्हसि. त्याचा अन्वय काय. हे महाभाहो, महाभाव हे संबोधन आहे. हा, अर्जुनाला तो म्हणतो की तू हे पराक्रमी महाबाहो. हा. अथ च येन एनं नित्यजातं नित्यं वा मृतं मन्यसे. समजा तू असं मानलं की नाही बा हा अनित्य आहे. अनित्य म्हणजे काय, एखादी गोष्टी अनित्य असते म्हणजे काय, सारखी ती जन्मते उगवते जन्मते उगवते जन्मते उगवते, त्याला म्हणतो आपण अनित्य, नाही का. हा. तर समजा तू असं मानलं की हा अनित्य आहे. मग अनित्य जरी तू मानलंस तथापि त्वम एवं शोचितुम न अर्हसी. मग तर तो रोज मरणार आहे, रोज जन्मणार आहे, रोज म्हणजे काही कालांतराने जन्मणार आहे, काही कालांतराने तो पुन्हा मरणार आहे, पुन्हा जन्मणार आहे, पुन्हा मरणार आहे. जर जी गोष्ट सायक्लिक आहे, चक्रासारखी आहे, मग परत त्याच्याकरता शोक कशाला करायचा, नाही का. म्हणजे समजा तू आत्म्याला आत्मा म्हणून असा न मानता, मी आधीच्या श्लोकात सांगितल्याशिवाय त्याला अनित्यच तुझी अजून पूर्ण समजूत पटलेली नाही असं, तर मग तरी ठीक आहे, हरकत नाही. त्या समजुतीनुसार सुद्धा तो अनित्य जी गोष्ट आहे ती येते जाते येते जाते येते जाते, नाही का. मग शोक कशाला करायचा. तर म्हणजे हे थोडासा आता तो व्यावहारिक उपदेश द्यायला अर्जुनाला त्यांनी सुरुवात केली आहे. समजलं. पण या श्लोकाचा, आणि जसं म्हणून असं म्हटलं जातं की गीता ही जी आहे ना, ही समजायला थोडीशी कठीण आहे या अर्थाने की आता इथं रेफरन्स बदललाय. मग लोकांना वाटतं अरे मग असं नित्यम जातम नित्यम वा मृतम मन्यसे असं का म्हटलं. का म्हटलं, कारण कृष्ण त्याला आता थोडंसं वेगळ्या पातळीवर देतोय की ठीक आहे तुला हे समजलं नसेल तर मग मग तू असं जरी समजत असलास तरी शोक करण्याला तो योग्य नाही. म्हणजे त्याचा अर्थ आत्मा हा नित्यम जातम नित्यम वा मृतम असं नाहीये. आत्मा तसाच आहे. पण तू जर असं मानत असशील तर तरी तो शोक करण्यास योग्य नाही. असं या श्लोकाचा म्हणजे संदर्भ पूर्ण कळल्याशिवाय या श्लोकाचा नीट अर्थ लागत नाही. आणि हे 5ही श्लोक आता एकमेकांशी संबंधित आहे. समजलं याचं रेफरन्स संदर्भ कळला की हा श्लोक समजणं एकदम सोपं आहे. हा. बरोबर ना. हो सर. हा. हा. आता पुढचा श्लोक तो याच्याशी संबंधित आहे, याच समजुतीशी समजुतीचा आहे, म्हणजे कंटिन्युटी आहे त्याची.
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्ममृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. कारण का पुन्हा तीच गोष्ट कृष्ण सांगतोय की तू तर त्याला आता अनित्य मानतोयस समजा, तर जातस्य ही मृत्यू ध्रुवः, जो जातः म्हणजे जन धातूपासून जातः असं धातू साधित आलंय. जाता म्हणजे जो जन्मला तो जातः. जन्मलेलं. हा, हं. तर जातस्य जो जन्मला त्याचा मृत्यू ध्रुवा, ध्रुवा म्हणजे निश्चित आहे. जसं आपण म्हणतो ना ध्रुव तारा, तो निश्चित एका ठिकाणीच असतो नाही का, त्याची जागा तो कधी बदलत नाही. तर तसंच जो जन्मला त्याचा मृत्यू निश्चित आहे. मृतस्य च जन्म ध्रुवम, आणि जो मेला त्याचा जन्मही निश्चित आहे. कारण तूच मानतोयस आता की बुवा तो जन्म, आत्मा हा अनित्य आहे म्हणून. अनित्य आहे म्हणजे चक्रासारखा आहे, बरोबर. मग त्या त्या परिस्थितीमध्ये जो जन्मला त्याचा मृत्यू निश्चित आहे, जो मेला त्याचा जन्म निश्चित आहे. मग तस्मात अपरिहार्य अर्थे, मग आता हे सगळं अपरिहार्य आहे. जसं उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे, पुन्हा उन्हाळा येतो, हिवाळा येतो, पावसाळा येतो, तर आपण शोक करतो का त्याचा? हे सगळं सृष्टीच्या सृष्टीचक्राचं अपरिहार्य स्वरूप आहे असं आपण मानतो. तर हे सगळं त्यामुळे आता हे अपरिहार्यच आहे. जन्मला तो मरणार, मिळणार, मरणार तो जन्मणार. मग पुन्हा त्या त्या तर्काने सुद्धा शोचितुम न अर्हसी, मग पुन्हा तो शोक शोक करण्याला तू योग्य आहेस का? त्याचा शोक करणं योग्य आहे का तुला? नाही. म्हणजे तू नित्य समजला तर योग्य नाहीच आहे शोक करायला, पण अनित्य समजणार असलास आत्म्याला तरी ते योग्य नाही आहे. असं दोन्ही बाजूने कृष्ण म्हणजे उत्कृष्ट उदाहरण हे की एखाद्याला तर्काने म्हणजे एखादा मुद्दा कसा मांडायचा हे आपल्याला इथे गीतेमध्ये नीट म्हणजे बिनतोड युक्तिवाद ज्याला म्हणतात ना, तसा इथं कृष्ण करतोय. हम्म. हा श्लोक परिचयमध्ये होता सर. हो. हम्म. बरोबर. हम्म. आता पुढचा श्लोक. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तं मध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना. हम्म. तर आता संदर्भ तोच आहे की आता तुझी समजूत जर अनित्य, आत्मा अनित्य आहे अशी असेल, तर मग काय? अव्यक्तादीनी भूतानी, भूत म्हणजे सगळे प्राणी मात्र. हम्म. अव्यक्तादीनी भूतानी, हा, व्यक्तमध्यानी भारत म्हणजे आदिनी म्हणजे सगळी भूत ही आधी अव्यक्त होती. हम्म. प्रकट होण्याच्या आधी. व्यक्तमध्यानी भारत, हे भारता म्हणजे हे भरत कुलोत्पन्ना, हा, ही सगळी प्राणी मात्र हे पूर्वी अव्यक्त होती प्रकट होण्याच्या आधी. सृष्टीत आली तेव्हा ती प्रकट झाली म्हणजे व्यक्त झाली मध्यानी. परत अव्यक्त निधनानी एव, पुन्हा निधन झाल्यावरती पुन्हा अव्यक्त झाली. हम्म. असंच आहे. एव च तत्र का परिदेवना. तर आता तेथे म्हणजे अशी जर स्थिती आहे सगळी, अव्यक्त व्यक्त अव्यक्त, व्यक्त अव्यक्त अव्यक्त, असंच जर सृष्टीचक्र आहे, तर मग तेथे परिदेवना का? परिदेवना म्हणजे ॲक्च्युली ना हे परिदेवना आणि परिवेदना हे दोन्ही समानार्थी शब्द आहे. हम्म. देवना या शब्दाने एकदम कन्फ्युजिंग, तुम्हाला अर्थ लावायला कठीण होईल. त्यामुळे परिवेदना म्हटलं तेव्हा मग वेदना कशाची? त्रास कशाला करून घ्यायचा? वेदना म्हणजे त्रास करून घेतो त्याला आपण वेदना म्हणतो, त्रास होणे. तर असंच जर सगळं आहे व्यक्त अव्यक्त व्यक्त अव्यक्त असं चक्र, तर मग त्रास कशाला करून घ्यायचा? शोक कशाला करून घ्यायचा? हम्म. म्हणजे हे परत आत्मा अनित्य आहे असं समजून जर तू विचार करत असशील तर असं, बरोबर. आता पुढचं. आश्चर्यवत् आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद्वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. याची जरा वृत्त वेगळं आहे याचं छंद. तर आश्चर्यवत पश्यती म्हणजे काय? कोणीतरी एखादा योगी, हा, म्हणजे अत्यंत दुर्लभ ऋषी मुनी द्रष्टे, कोणीतरी एखादा आश्चर्य असल्यासारखा या आत्म्याला बघतो म्हणजे अनुभव घेतो. हम्म.
तसंच एनम आश्चर्यवत वदती, तसंच कोणीतरी एखादाच अत्यंत दुर्मिळ असा, दुर्लभ कोणीतरी असा तो आत्म्याविषयी बोलतो. हं. तथा एवच अन्यहा, आणि बाकी सगळे तर हां, आश्चर्यवच्च एनम अन्य शृणोती श्रुत्वा अपि एनम वेद न च एव कश्चित. म्हणजे कोणी कधी ऐकतात, ऐकून सुद्धा कोणाला कळतं, कोणाला कळतही नाही, कधीच काही कळत नाही. जशी आपली अवस्था आहे की आत्म्याविषयी आपण एवढं ऐकतोय पण आपल्याला खरंच नक्की कळलंय का? नाही. बरोबर. तर कृष्ण तेच सांगतायत की आत्म्याविषयी म्हणजे बोलणारा सुद्धा, आत्म्याला ज्यांनी अनुभवलेलं आहे असाही दुर्लभ आहे, आत्म्याविषयी जो काही बोलू शकतो तोही दुर्लभ आहे, आणि असं बोलून जे ऐकतात ते ऐकून समजून अनुभवणारे तर अत्यंत क्वचित आहेत असं. तर त्यामुळे आत्म्याची ही अनुभूती आहे ही कठीणच गोष्ट आहे. हे कृष्णाने, साक्षात भगवान कृष्णांनीच सांगितलेलं. म्हणजे आपल्याला जर पूर्ण हे नीट कळलं नसेल तर त्यात आश्चर्य काही नाही. म्हणजे ते आश्चर्यच आहे, म्हणजे असं समजलं तरच आश्चर्य आहे असं या श्लोकात सांगितलेलं आहे. बरोबर. त्यामुळे हे सगळं अलौकिक आहे असं. म्हणजे कृष्णानेच सुरुवात सांगितलं सगळं आणि शेवटी तोच म्हणतोय की हे सगळं समजणं, आत्म्याविषयी आत्मज्ञान हे समजणं अत्यंत कठीण आहे, दुर्लभ आहे, आश्चर्यच आहे समजलं तर. बरोबर. म्हणजे त्याला आपल्याला जे वाटतंय की आपल्याला कळत नाही किंवा पूर्ण कळलेलं नाही ते ठीक आहे, म्हणजे पुढे कळेल विचार करून करून असं. ठीक आहे. पुढचा श्लोक. आता या आत्मसांख्य ज्ञान जे आहे ना, याचा इथं जवळपास हा इथं ते कृष्ण आता पूर्ण करतोय थोडक्यामध्ये. हा, या 30व्या श्लोकामध्ये देही नित्यमवद सॉरी देही नित्यमवध्योहयम देहे सर्वस्य भारत तस्मात् तस्मात् तत् कसं झालंय, तस्मात् सर्व, हां तेच तर म्हटलं, सर्वाणि तस्मात् सर्वाणि भूतानि. भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. तर देही हे भारत, भारत म्हणजे संबोधन, हे भारता, भरतकुलोत्पन्न अर्जुना, अयम देही म्हणजे असा हा देही कोण? आत्मा, सर्वस्य देहे सगळ्यांच्या देहात, नित्यम अवध्य हा सगळ्यांच्या देहात हा नित्यवास करतो, आणि सगळ्यांच्या म्हणजे अगदी मुंगी किडा जंतूपासून ते सगळ्यांच्या देहामध्ये, आणि तो अवध्य हा, तो अवध्य आहे. तस्मात् सर्वाणि भूतानि हा त्वम शोचितुम न अर्हसी. त्यामुळे तू कोणाच्याही प्राण्याविषयी तू शोक करण्याचं योग्य नाही, किंवा शोक करायची गरज नाही. म्हणजे करण्याला तू लायकच नाहीस, कारण कोणी मरत नाहीच आहे, तो आत्मा अवध्यच आहे. त्यातलं जे अवध्य प्रत्येक म्हणजे न हा, मारण्याजोगं ना? काय ते, अवध्य म्हणजे मारू शकत नाही. हा, ज्याचा वध होऊ शकत नाही असा हा देही. हम्म. देह मरेल, देहवद्य आहे, पण देही जो आहे, ज्यांनी त्या देहाला धारण केलेलं आहे आत्मा, तो अवध्य आहे. तो काय, जसं आपण म्हणजे म्हणतो की एखाद्या आपला आला, आपले कपडे फाडून टाकले, आपण काय म्हणू, ठीक आहे घरी जाऊन दुसरे कपडे घालीन मी. बरोबर. त्यामुळे हम्म. आपल्याला काही होणार आहे का आपले कपडे फाडल्याने? नाही. तर तसंच देहनाश झाला तरी काही बिघडत नाही, आत्मा अवध्य आहे, आत्मा अविनाशी आहे. त्यामुळे तू त्या आत्म्याविषयी शोक कशाला करतोस? हं. भीष्म, द्रोण वगैरे सगळे पुण्यात्मे आहेस, हे यांना काही तू मारणारही नाहीयेस. बरोबर. तू तुझा देह त्यांच्या देहाला फक्त नष्ट करणार आहे, की ते तसेही नष्ट होणारच आहे त्यांचा देह. त्यामुळे हे सगळं आत्म्याचं अवध्यत्व इथे यांनी आपल्याला सांगितलं. हम्म. हं? तर याच्यावर एकदम समजणार नाही, पण म्हणून मी तो सारांश पाठवला होता ना आधी, आताही परत पाठवीन, तर त्याचा पुन्हा पुन्हा विचार करा. आणि ते अगदी मी शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे, आणि ते मग आपल्याला म्हणजे निदान काय म्हणणं आहे ते तरी समजायला लागेल. अनुभवताना आलं नाही तरी गोष्ट वेगळी, त्याला वेळ लागेल, पण समजायला तरी लागेल आपल्याला काय प्रतिपादन काय केलंय ते समजलं की झालं, पुष्कळ झालं, नाही का? तर आत्म्याची म्हणजे अविकारिता, अवध्यता, अविनाशित्व वगैरे वगैरे, आत्म्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज या
ती 20 श्लोकांमध्ये आपल्या झाल्या.